अत्याचार प्रकरणाची। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली आहे। 70 तासानंतर आरोपी दत्तात्रय गाडेला गुनाट गावातून अटक करण्यात आली आहे। गुनाट गावातून ग्रामस्थांची दत्तात्रय गाडेला पकडून देण्यात मदत झाली आहे। एका कॅनॉलमध्ये दत्तात्रय गाडे लपून बसला होता। पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली आहे। आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची ड्रोनच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू होती। आरोपीला लष्कर पोलीस ठाण्यात आणलंय, तर आज त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। तर आरोपी दत्तात्रय गाडेच्या अटकेचा हा थरार। आरोपी दत्तात्रय गाडे गुनाट गावातील उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। काल दिवसभर पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून दत्तात्रय गाडीचा शोध घेतला, पण तो सापडला नाही। रात्री 11:45 वाजल्याच्या सुमारास गाडे एका घरात पाणी पिण्यासाठी गेला होता। तर पाणी प्यायला गेलेल्या घरातील महिलेनं पोलिसांना फोन करून गाडेची माहिती दिली। पोलिसांनी अर्ध्या तासात दत्ता गाडेला चारही बाजूंनी घेरलं। ड्रोनच्या माध्यमातून दत्ता गाडेला "तू बाहेर ये, तुला घेरलंय" अशी उद्घोषणा पोलिसांनी केली। त्यानंतर कॅनॉलच्या खड्ड्यात लपलेला दत्तात्रय गाडे बाहेर आला। त्याला पोलिसांनी अटक केली। मध्यरात्री 1:20 पोलिसांनी दत्तात्रय गाडेला अटक केली आहे। तर महिलेनं माहिती दिल्यानंतर तब्बल 2 तासांपेक्षा जास्त वेळ सर्च ऑपरेशन सुरू होतं। गाडेला अटक करण्यासाठी पोलिसांना गुनाट गावच्या ग्रामस्थांची मोठी मदत झाली आहे। आणि या संदर्भात अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, प्रियंका अगदी बरोबर आहे। खरं तर दत्तात्रय गाडेच्या अटकेचा थरार जो आहे तो जवळपास 70 तास चालला। म्हणजे 3 दिवस जे आहे ते पुणे पोलिसांना अटक करण्यासाठी लागले। मात्र मध्यरात्री गुनाट गावामधूनच पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेला अटक केली आहे आणि अटक करून दत्तात्रय गाडेला लष्कर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे। लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये या आरोपीला जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे। मात्र या ठिकाणी झाल्यानंतर आरोपीला दाखल केल्यानंतर पहाटे जे आहे ते ससून रुग्णालयामध्ये आरोपीचं मेडिकल चेकअप जे आहे ते करण्यात आलं आणि सकाळी 11 नंतर म्हणजे दुपारपर्यंत या आरोपीला जे आहे ते पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं। मात्र वेगवेगळ्या अंगानं पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आरोपीची चौकशी जी आहे ती केली जाऊ शकते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोर्टात हजर करण्याआधी आरोपीची चौकशी जी आहे ती पुणे पोलिसांकडून केली जाईल। मात्र कालचा जर आपण थरार पाहिला तर जवळपास 70 तास हा सगळा अटकेचा थरार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला। मात्र 11:45 हा आरोपी जो आहे तो गुनाट गावापासून अगदी 2 किलोमीटर अंतराच्या उसाच्या शेतामध्ये लपलेला होता। त्याला खरं तर तहान लागलेली होती। त्यानंतर तो एका घरामध्ये एका महिलेकडे पाणी मागण्यासाठी गेला आणि त्यानंतर पाणी मागण्याची खरं तर विनंती केल्यानंतर महिलेनं पाणी दिलं। मात्र त्या महिलेनं पुणे पोलिसांना फोन केला आणि जी तपास पथकं गुन्हे शाखेची 10 पथकं गावामध्ये तळ ठोकून होती त्या सगळ्या चारही बाजूनी गावाला वेढा जो आहे तो पुणे पोलिसांकडून घालण्यात आला आणि त्यानंतर ड्रोनच्या माध्यमातून वॉकी-टॉकीद्वारे त्याला संदेश देण्यात आलेला आहे की तू आता चारही बाजूने घेरला गेलेला आहे, तो पोलिसांना सरेंडर हो। मात्र गावातल्याच एका व्यक्तीनं त्याचा विश्वास संपादन करत वॉकी-टॉकीवरती जे आहे ते बोलणं केलं। त्यानंतर तो उसाच्या शेतामधून बाहेर आला आणि कॅनॉलमध्ये जो लपलेला होता त्याला तत्काळ पुणे पोलिसांनी अटक केली। मात्र अटक करताना यामध्ये गावकऱ्यांची भूमिका त्याचबरोबर गावकऱ्यांचं सहकार्य जे आहे ते पुणे पोलिसांना झालं। कारण पुणे पोलिसांबरोबरच गावकऱ्यांची खरं तर तरुण टीम जी आहे ती उसाच्या क्षेत्रामध्ये या आरोपीला पकडण्यासाठी गस्त जी आहे ती घालत होती। मात्र सध्या आरोपीचं आपण पाहतो की लष्कर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे। पहाटेच आरोपीचं मेडिकल चेकअप जे आहे ते करण्यात आलेलं आहे। मेडिकल चेकअप नंतर त्याला दुपारी कोर्टामध्ये हजर केलं जाईल। आजच्या चौकशीमध्ये खरं तर दत्तात्रय गाडेकडून गुन्ह्याची कबुली दिली जाते का गुन्हा करताना नक्की काय केलेलं होतं याची खरं तर माहिती जी आहे ती पुणे पोलिसांकडून कोर्टामध्ये दिली जाईल। खरं तर चौकशीमध्ये दत्तात्रय गाडेकडून जी माहिती दिली जाते ती धक्कादायक असेल। मात्र सध्या आपण पाहतोय की लष्करच्या लॉकअपमध्ये त्याला ठेवण्यात आलेलं आहे। थोड्या वेळानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये दाखल होतील। या संपूर्ण आपण घटनेचा घटनाक्रम जर पाहिला पुण्याचे पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त त्याचबरोबर अनेक डीसीपी जे आहेत या घटनेवरती नजर ठेवून होते। पोलिसांना सूचना होत्या की कोणत्याही परिस्थितीमध्ये आरोपी मिळाला पाहिजे आणि 70 तासानंतर दत्तात्रय गाडेला जे आहे ते पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली। प्रदीप, नक्कीच प्रदीप, या प्रकरणी तुमच्याकडनं अधिक अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।